2.5 लाखांची पैठणी टरा कापली ह्याच्यासाठी. लहानपणापासून मला दशावताराबद्दल फार हे होतं की ते असं हे करायचं ना, पाठीवरती ते असते एक झालर सारखं असतं बघ, आणि ते असे ते उडवून हे करतात. तर मला ते त्याला आपण फॅशन मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो, त्याला केप असतातच, आणि म्हणून माझ्या पाठीवरती ते कोकणाचं असं ते रिप्रेझेंटेशन आम्ही केलं होतं. बाबांची काय रिॲक्शन होती जेव्हा कान्सवरनं आलीस तेव्हा? माझ्या बाबांना फिल्म इंडस्ट्री मधलं किंवा या सगळ्या गोष्टींमधलं खरंच काही माहिती नाही त्यांना. मी आईला म्हटलं की मी आई कान फिल्म फेस्टिवलला मी चालले. म्हणजे परत येशील ना, असं आईचं होतं. आईला असं वाटलं की बिग बॉस मध्ये जाते तर एक थोडा कॉन्टॅक्ट नाही, तसं वाला काही आहे का की ही चालली आणि कॉन्टॅक्ट नाही. तर तिचा तसा प्रश्न होता. असे कोणते सॅक्रिफाईस तुझ्या आई बाबांनी केलेत जे तुझे डोळे आजही पाणवतात? बाबांना कधीच नोकरी करायची नव्हती, पण आईला करायची होती, आणि आईला नोकरीचा कॉल आला होता तेव्हा नेमकी मी पोटात होते, आणि आईला नोकरी करायची होती, पण घरातून असं सांगण्यात आलं की नाही, म्हणजे काही गरज नाहीये तेवढी नोकरी करण्याची. आणि आईने ते सॅक्रिफाईस माझ्यासाठी केलं, म्हणजे कारण पहिली मीच आहे ना मोठी, मी असतानाच तिला नोकरी करू दिलेली, त्याच्यामुळे नंतरचा काही चान्सच नव्हता. मला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या नवऱ्यालाही भावलेलं हे होतं की मला अशोक सरांसोबत आणि निवेदिता मॅम सोबत एवढा वेळ घालवता आला की सकाळी आम्ही ब्रेकफास्टला एकत्र आहोत, आणि मला असं वाटायचं की ती व्यक्ती ही फिल्म्स मध्येच अशी आहे, पण खऱ्या आयुष्यात पण अशोक सर तसेच आहेत. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीच्या सुपर सखी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. आणि आत्ताच कान्स पार पडलेले, आणि आपण बघितलं की कान्सच्या रेड कार्पेटवर सगळ्यात सुंदर आणि एकदम बार्बी डॉलसारखं कोण दिसत होतं, तर ऑफकोर्स अंकिता वालावलकर. खूप खूप स्वागत आहे तुझं लोकमत सखीमध्ये. जो काही तू मराठमोळेपणा गाजवलायस आपल्या कान्समध्ये, तर खूप अभिमान वाटतो आम्हाला. त्यासाठी तुला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. आणि थँक्यू. कसा होता तुझा हा एक्सपिरियन्स? खूप सुंदर दिसत होतीस. थँक्यू. खूप छान होता अनुभव. म्हणजे पहिल्यांदाच एकतर एवढ्या मराठी कलाकारांना तिथपर्यंत जाण्याचा भाग्य मिळालं. ते सगळेजण आम्ही होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोक सरांसोबत आम्ही तिथे त्या रेड कार्पेटवरती चालणार होतो. त्यामुळे खूप जबाबदारी सुद्धा होती, पण अनुभव खूप छान होता. सो लूक खूप सुंदर होता. लूकवर तुझ्या मागे कोकण तू तिथे प्रमोट करत होतीस, आणि नारळाची झाडं, आणि त्यात ती असा लाईट पिंक कलर होता, आणि त्याबरोबर तुझा जो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज, खूप सुंदर लूक होता. त्या लूकबद्दल तुला काय बोलायचं? कसं तर डिझाईन आणि ते डोक्यात कसं आलं? नाही, आता जेव्हा तुम्हाला एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्राला घेऊन जायचंय असं जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा मला असं होतं की कुठेही असं नाही वाटलं पाहिजे की मी माझं कल्चर किंवा माझं जे काही आहे त्या गोष्टी सोडून काहीतरी वेगळं करते. पहिल्यांदाच जर मराठी कलाकार तिथे जात आहेत, तर आपण आपला मराठीपणा पण तिथे घेऊन गेलं पाहिजे, पण आपण ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती जातोय याचाही विचार केला पाहिजे. तर त्या दोघांचं मला काहीतरी मिक्सचर करायचं होतं, आणि म्हणूनच मी तो लुक तसा विचार केला की यात काय वेगळेपणा करता येईल. तर केतकीने तो विचार जास्त केला होता तेव्हा, की आपण मग कोकणपासून माझी खरी सुरुवात झालेली आहे. मग कोकणलाही विसरून चालणार नाही. मग कसं काय कोकणला आणि महाराष्ट्राच्या ट्रेडिशनला कसं मिक्स करता येईल, म्हणून आम्ही तो हे केला. खरं तर त्या केप जो मी घेतला होता ना, त्याच्या मागे हे होतं की लहानपणापासून मला दशावताराबद्दल फार हे होतं, की ते असं हे करायचं ना, पाठीवरती ते असते एक झालर सारखं असतं बघ, आणि ते असे ते उडवून हे करतात. तर मला ते त्याला आपण फॅशनमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो, त्याला केप असतातच. मग केपवरती ती नारळाची झाडं आणि ते पक्षी आणि ते बीच असं आम्ही दाखवलं. याला कारण हेच की सतत तुम्ही त्या रेड कार्पेटवरती एका ठिकाणी फेस करून असता, पण एका ठिकाणी तुमची बॅक असते. मग जरी मी पाठमोरी असले, तरी मी काहीतरी रिप्रेझेंट करतेय हे दिसावं, आणि म्हणून माझ्या पाठीवरती ते कोकणाचं असं ते रिप्रेझेंटेशन आम्ही केलं होतं. त्याच्यानंतर त्या पूर्ण साडीवरती जी एम्ब्रॉयडरी होती, ती महाराष्ट्रीयन ज्वेलरी जशी असते त्या पद्धतीची ती एम्ब्रॉयडरी केली होती. म्हणजे ठुशी वगैरे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या बारीक-सारीक गोष्टींचा विचार करून ती एम्ब्रॉयडरी होती. आणि अर्थात त्याच्यात मी पैठणी आणि वेस्टर्न साडी ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं होतं. तर ती पैठणी 2.5 लाखांची पैठणी टरा कापली आहे आम्ही ह्याच्यासाठी, आणि फार सुंदर अशी हँडलूम पैठणी. ती पैठणी सुद्धा स्पेशली एबल्ड मुलांनी विणलेली होती. हो, कापसेंकडून. कापसेंकडून ती पैठणी आली होती, आणि ते त्यांचं एक फाउंडेशन सुद्धा आहे जिथे ते अशा मुलांना आसरा देतात आणि ती मुलं काम करतात तिथे. तर ती खूप इमोशन्स सुद्धा त्या ह्याच्यामध्ये होते, आणि आम्ही ती पैठणी, कारण महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणायला हरकत नाही पैठणी म्हटल्यानंतर, तर आम्ही ती एक पैठणी सुद्धा त्या ह्याच्यावरती ठेवली, आणि वेस्टर्न कपडा सुद्धा ठेवला, आणि म्हणून माझा ब्लाऊज जो होता तो थोडा वेस्टर्न लुकवाला होता. तर तेच मी जसं सांगितलं व्हिडिओमध्ये की वी आर रूटेड बट वी आर ग्लोबल. आम्ही
ट्रेडिशन सुद्धा सांभाळू शकतो, आमचे सगळे कल्चर सुद्धा सांभाळू शकतो, आम्ही ह्या गोष्टी सुद्धा करू शकतो आणि इक्वली आम्ही मॉडर्न लाईफस्टाईलला सुद्धा तेवढं अडॅप्ट करू शकतो. त्यामुळे त्या दोघांचं कॉम्बिनेशन होतं ते सगळं. अर्थातच तो लूक केलास तर तू सगळ्यात पहिलं कोणाला दाखवलास, कुणाला दाखवलास, काय रिॲक्शन होती कोणाची? नाही त्याची कारण की मला आठवतंय तू एका व्लॉग मध्ये म्हणालेलीस कुठेतरी तू लेन्सेस घातल्या होत्यास आणि हो. त्याला त्या आवडल्या नव्हत्या. नाही. तसं तुला काही त्याने त्या दिवशी सांगितलं होतं नाही, की? आता इथे पण मी लेन्सेस लावले ना. आता लेन्स हा प्रकार मी वापरतच नाही. तो त्याला आवडत नाही, तर सोडलाय तर सोडलाय. ओके. पण इथे हा लूक जेव्हा मी त्याला दाखवला होता, मला पहिलं कन्फ्युजन होतं हे चांगलं दिसेल का? कारण फार झगमगीत काही नव्हतं माझ्या अंगावरती. खूप सटल होत्या गोष्टी आणि मला असं होतं की खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जातेय. खूप असं झगरमगर काही लोकांना एक्सपेक्टेड असेल आणि मी ते करत नाहीये. मी फार सिंपल तर काही करत नाहीये ना. तर मी त्याला फक्त तो एक हे घेतला होता त्याचा की फार सिंपल वाटतंय का, की हे योग्य नाही वाटणार त्या प्लॅटफॉर्मवरती. तर तो म्हणाला की जशी तू आहेस, तसं तुला रिप्रेझेंट करायला मिळालं, तर त्या गोष्टी खूप लोकांना आवडतील. त्याच्यामुळे हे एवढंच तू कॅरी करू शकतेस. त्याच्यामुळे हे छान वाटतंय, छान दिसेल. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नको. हा एवढा मी त्याचा सल्ला घेतला होता. क्या बात आहे. पण कोकण ते कान्स पर्यंत अंकिताला आम्ही प्रत्येक पावलापावलावर पाहिलेलं आहे आणि बदलती अंकिता सुद्धा आम्ही बघितलेली आणि खूप अभिमान वाटतो आम्हाला एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि एक कोकणवासीय म्हणून सुद्धा. अंकिता, या प्रवासात आता मागे वळून बघताना जुनी अंकिता आवडते, नवीन अंकिता आवडते, काय वाटतं म्हणजे काय बदल आहेत? नाही, जेव्हा मी गावातून मुंबईत आले होते ना, तेव्हाच मी हे ठरवून आले होते, की मला एकच जन्म आहे माझ्याकडे. तर मला ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत. मला माझी लाईफस्टाईल अपग्रेड करायची आहे. मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या सुद्धा आहेत. बऱ्याच गोष्टी नवीन करायच्या आहेत. पण त्याचसोबत मला मी कोकणातून आले हे नाही विसरायचंय. तर मी आत्ता जेवढं काही करते, जेवढं पुढे जाते किंवा ज्या काही नवीन गोष्टी शिकते, त्यामध्ये मी त्या गोष्टी धरून आहे, कोकणाला धरून अजूनही आहे याचा मला अभिमान वाटतो आणि त्या गोष्टीच मी पुढे-पुढे घेऊन जाते. त्यामुळे मागे वळून बघताना मला मला स्वतःला अभिमान वाटतो, की मी कुठून आले होते आणि काय विचाराने आले होते. कारण मला आठवतं माझी एक्झाम जेव्हा संपली, तेव्हा 6-7 दिवसातच मी घर सोडलं, की मी जाऊन काहीतरी करणार आणि मी मुंबईत आले. मग तो स्ट्रगल आजही मला तो सगळा आठवतो, की मी कसं ट्रॅव्हल केलं, कसं मुंबई शिकले, कशी नवी मुंबईत आले आणि ते जे काही केलंय. पण असं वाटतं, की बापरे! एवढं सगळं कसं जमवलं मी? असंही मला वाटतं. नालासोपारामध्ये राहायची. ते सगळं हं, अप-डाऊन करणं, ते ट्रेनने हं. येणं आणि ह्या सगळ्या गोष्टी. आता जेव्हा कुणाल मला म्हणतो, की "किती मूर्ख होतीस, नालासोपारात राहत होतीस आणि नवी मुंबईत जॉब करत होतीस, इथे का नाही फ्लॅट बघितलंस?" पण हां. ओळखीचं कोणी नव्हतं ना, की एक्झॅक्टली. त्या बाजूला ॲटलीस्ट माझे मित्र वगैरे ओळखीचे होते, की बोरिवलीत कोणीतरी राहतंय, हं. मुंबईत कोणीतरी राहतंय. त्यामुळे ते ट्रॅव्हल करणं आणि परत आपल्या ओळखीच्या माणसांमध्ये जाणं, हे मला सोपं वाटायचं. पण मी हा विचार केव्हाच नाही केला, की अरे तसंही अख्खी मुंबई अनोळखीच आहे माझ्यासाठी. पण मी इथेच राहिले आणि इथे नोकरी केली, तर सोपं होईल. हा विचारही तेव्हा आला नाही. एवढा तो स्ट्रगलवाला साधेपणा. पिरियड होता. पण आता खूप छान वाटतं, की मी मुंबईत आले. मी सगळं माझं सेटल केलं आणि माझ्यानंतर माझ्या 2 बहिणी माझ्यावरती विश्वास ठेवून मुंबईत आल्या हं, आणि आज त्याही स्वतःचं काम करतायत. आता माझी छोटी बहीण तिलाही जॉब मिळालाय. तर तसं हं. तिन्ही मुली आई-बाबांच्या या मुंबईमध्ये सेटल झाल्यात आणि कुठेतरी एकाने पुढाकार घेणं गरजेचं होतं. ते मी घेतलं तेव्हा आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालंय. आणि बाबांची काय रिॲक्शन होती जेव्हा कान्सवरनं आलीस तेव्हा? कारण ती खूप मोठी रिॲक्शन समजतो आम्ही. नाही बाबांना हे बघ आपल्या आई-वडिलांना किंवा गावातल्या लोकांना हे काय आहे हे माहीत नसतं आणि माझ्या बाबांना फिल्म इंडस्ट्रीमधलं किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधलं खरंच काही माहिती नाही त्यांना. पण जेव्हा मी तिथे गेले तेव्हा जाताना आईचा प्रश्न फक्त होता म्हणजे मी आईला म्हटलं, की "आई फिल्म फेस्टिव्हलला मी चालले." "हां, म्हणजे परत येशील ना?" असं आईचं होतं. म्हणजे आईला असं वाटलं, की बिग बॉसमध्ये जाते तर एक थोडा कॉन्टॅक्ट नाही. हं, तसं वालं काही आहे का, की ही चालली हं, आणि कॉन्टॅक्ट हं. नाही. तर तिचा तसा प्रश्न होता. पण कुठे जातीयेस? कशासाठी जातीयेस? हे जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा ते असे खूप त्यांना छान वाटलं, की कुठे पोहोचलीस? म्हणजे काही आमचा हातभार नाही त्याच्यामध्ये, हं. आमच्या काही ओळखी नाहीत. स्वतःचं स्वतः हे सगळं करत तू इथपर्यंत पोहोचली आहेस, याचा अभिमान वाटतो, एवढंच त्यांनी सांगितलं. पण त्यांना खूप भारी वाटलं, की तिकडे गेली आहे. फक्त आईच मला आल्यानंतर कळलं, की आईने माझ्या बहिणींना फोन करून "तिचे कपडे वगैरे व्यवस्थित आहेत ना तिकडे जाते अरे ते?" बापरे! असा तिचा प्रश्न होता. म्हणजे की चांगलेच कपडे घालणार आहे ना ती तिकडे जाऊन. हं. हा तिचा एक भाबडा प्रश्न होता माझ्या बहिणींकडे. बाकी ती ओके होती. जसं तू म्हणालीस, की तू खूप स्ट्रगल केलंयस किंवा स्ट्रगल पर्यंत तू कान्सपर्यंत पोहोचलेली मुलगी आहेस आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आत्ता अ, असं वाटलेलं का तुला कधी मधल्या काळात किंवा कधी असं वाटलं, की बस आता नाही मला कंटाळा आलाय किंवा असा कंटाळा येतो ना, तशी मोमेंट कधी आली आहे तुझ्या आयुष्यात? भरपूर वेळ आली. अगदी आता कानला गेले होते तेव्हा सुद्धा आली होती. तिथे अशी फार मला गोंडस-गोंडस मुलं दिसत होती आणि मला असं वाटत होतं, मरू दे सगळं मला छान मुलं-बाळं आणि संसार करू दे आता. पण असं वाटतं तुला कधी-कधी, पण मी अशी व्यक्ती आहे ना, की मला
मी फार दिवस घरात बसून पण नाही राहू शकणार. मला सतत काही ना काहीतरी नवीन करावं असं वाटत राहतं आणि त्यामुळे कितीही वाटलं असं एका मोमेंटला, की बस झालं यार, नको हे सगळं, का करते असं, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी मीच असते जी परत कामाला लागते किंवा नवीन काहीतरी शोधायला लागते. त्याच्यामुळे हे बऱ्याच वेळा होतं. प्रत्येक जण आपण कंटाळतोच ना, एक सतत त्याच गोष्टी करून किंवा त्याच फील्डमध्ये राहून. तसं माझ्याही बाबतीत होत असतं मध्ये-मध्ये. आणि मला असं म्हणायचं की मराठीतली तू फर्स्ट इन्फ्लुएन्सर होतीस की तू कान्सवर गेली होतीस, पोहोचली होतीस. अशा भरपूर तुझ्या इच्छाही असतील अजून. त्यातलीच अजून एक अशी मोठी इच्छा जी तुझी पूर्ण व्हायची बाकी आहे? अशा माझ्या भरपूर इच्छा आहेत. मला असं हे नाही करता येणार. पण मी आत्तापर्यंत असं काही ठरवलंय आणि ते झालंय असं कधीच नाहीये. पण मी असा विचार केला होता. आता कान फिल्म फेस्टिव्हल मी खूप आधीपासून बघत होते. ती ब्लू कलरची बाल्कनी, मग तिथे मोठमोठ्या बॉलिवूडच्या हम्म. ॲक्ट्रेसेस जातायत, मग ते फोटोशूट होतं, मग त्या न्यूज येतात वगैरे हे सगळं. मला कधी तिथे जायला चान्स मिळेल असं मी म्हटलं नव्हतं. पण मला मिळालं तर कसं भारी होईल ना, असा एकदा कधीतरी मनात विचार येऊन गेला होता. त्याच्यामुळे नंतर आता तिथे जायला जेव्हा चान्स मिळाला, तिथे जाऊन आले. त्याच्यानंतर ती गोष्ट आता मागे पडली. पण मी असं कधीच काही ठरवत नाही, की हे झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. पण मला जे करायचंय ते छान करायचंय. एवढं हम्म. माझ्या सध्या डोक्यात आहे, की जे काही अपॉर्च्युनिटीज येतील किंवा जे काही आपण करू ते छान करू. कारण आत्तापर्यंत मी हे ठरवलंय आणि ते तसंच झालंय असं कधीच झालेलं नाहीये. हम्म. त्यामुळे बघू, की याच्यापुढे मी काय करणार आहे आणि काय आहे. पण या जर्नीमधला सगळ्यात जास्त मला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या नवऱ्यालाही भावलेलं हे होतं, की मला अशोक सरांसोबत आणि निवेदिता मॅमसोबत एवढा वेळ घालवता आला, की सकाळी आम्ही ब्रेकफास्टला एकत्र आहोत आणि त्यांचं ते एवढं हसणं, म्हणजे त्यांचे मला असं वाटायचं, की ती व्यक्ती ही फिल्म्समध्येच अशी आहे, पण खऱ्या आयुष्यात पण अशोक सर तसेच आहेत, की हम्म. अगदी जोक करणं, काहीतरी मजा-मस्करी करणं आणि ते खूप अनएक्सपेक्टेड होतं आणि खूप त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं निवेदिता हम्म. मॅमकडनं त्या पिरियडमध्ये, की या वयात त्या किती हे आहेत, की त्यांना हे करायचंय, ते करायचंय, मी आता हे करते, मी ही सीरियल करते, मी असं मग त्यांचं अजून एक चॅनल सुद्धा आहे, YouTube चॅनल ते सुद्धा करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळाल्या. त्याच्यामुळे या प्रवासातला तो माझ्यासाठी रेड कार्पेट होता जास्त. येस. आणि तू एक व्हिडिओ पण शेअर केला होतास की त्यामध्ये ते असं तू म्हणत होतेस की एवढा रेड कार्पेटवर चालताना सुद्धा निवेदिता मॅम सतत तोच विचार करत होते की त्यांचा पाय कुठे हो, अडखळत नाही का हो. वगैरे असं. तर ह्या सगळ्यावर तुझा आणि त्यांच्यासोबत रेड कार्पेटवरचा अनुभव कसा होता? नाही, जातानाच त्यांचं असं होतं, की म्हणजे आता अशोक सरांना हं. थोडासा हात पकडावा लागतो. आता हं. त्यांचं वय नाही म्हटलंस तरी 80 आहे आता. हं. तर जाताना त्यांना हीच भीती होती, की त्या स्टेअर्स चढायला लागणार आहेत का आपल्याला त्या आणि मग त्या कशा सांभाळू कसं मी यांना? कारण तू एवढा साडी हातावरती पदर असतो, तेव्हा एखाद्या स्त्रीला सगळ्या गोष्टी सांभाळणं हं. सोपं नसतं. हां. आणि त्याच्यामध्ये त्यांना मी सांगितलं होतं, की ठीक आहे, मी जर मागे असेन ना तेव्हा, तर मी सरांचा हात पकडण्यासाठी पुढे येईन. आपण करू ते ॲडजस्ट. तर तू बघशील ना, तर त्या स्टेप्स चढताना ते मागे वळून केदार असे हाक देतायत. ते आमच्यासोबत जे केदार जोशी होते, हं. त्यांना ते आवाज देत होते, की म्हणजे कोणीतरी हं. या बाजूने, की आधार देण्यासाठी. तर एक अशी व्यक्ती जी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती गेली आहे, तर तिथे सुद्धा स्वतःच्या लाईफ पार्टनरला कसं सांभाळत ते वॉक करते आणि त्यात सुद्धा चेहऱ्यावरती त्यांच्या स्माईल आणि ते प्राउडली मराठीला रिप्रेझेंट हं. करणं, ही खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ते खूप शिकायला मिळालं, की आपलं माणूस त्याला सांभाळून पुढेही जाता येतं. असं नाही, की आता मी तिथे गेले, मग कोण तू, तुझं तू, माझं मी हे करणार, असं काही नाही. त्यांनी फार सुंदर पद्धतीने त्या गोष्टी हाताळल्या आणि ते माझ्यासाठी तरी खूप शिकण्यासारखं होतं त्यातून, की एवढ्या वयामध्ये हे सगळं असणं. बरं, संसाराचे काही धडे दिले की नाही तुला त्यांनी? भरपूर दिले. संसाराच्या धड्यापेक्षा मला त्या माझ्यासोबत बसल्या होत्या ब्रेकफास्ट टेबलवरती आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, की "मला तू पहिल्यांदाच भेटलीस ना, तेव्हा मला तू फार शिष्ट वाटली होतीस. पण तू खरोखर खूप चांगली मुलगी आहेस." आणि त्यांनी माझ्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉलवरती हे सांगितलं, "फार सुंदर तुम्ही मुलीला संस्कार दिलेत आणि फार सुंदर तुमची मुलगी आहे. मला प्रचंड आवडेल." मला तेव्हा म्हणजे माझ्या आई-वडिलांना तेच बस झालं. म्हणजे त्यांना अंकिता कान फिल्म फेस्टिव्हलला गेली आहे, रेड कार्पेट चालली आहे, यापेक्षा अशा व्यक्तीने ज्यांचे 4 वाजता आम्ही संध्याकाळी बसून सह्याद्रीवरती मूव्हीज फिल्म बघायचं. बघायचो आणि ते हं. बघत लहानाचे मोठे झालोय. हं. त्यांनी असं काहीतरी आपल्या मुलीबद्दल बोलणं हे त्यांच्यासाठी एक वेगळी अचीव्हमेंट क्या होती आणि बात है! आई तर तेच, की ते बोलले मला खूप छान वाटलं, की ते तुझ्याबद्दल एवढी मोठी व्यक्ती बोलली, की फार सुंदर संस्कार दिलेत किंवा काय हे केलंय. तर तिथे आम्ही जग जिंकलो असं त्यांचं म्हणणं होतं. येस. आणि आता आपण सुपर सखी करतोय तर आपण आता इन्स्पिरेशन्स गोष्टींबद्दल सुद्धा बोलणार आहोत. तर तू मला सांग की तुझ्या अ, म्हणजे आता तू आई-बाबांबद्दल बोलतेस, तर आई-बाबांनी आपल्या भरपूर केलेले असतात. असे कोणते सॅक्रिफाईस तुझ्या आई-बाबांनी केलेत जे तुझे डोळे आजही पाणवतात?
आई बाबांनी सॅक्रिफाईस म्हणजे आता आईला जेव्हा मी पोटात राहिले तेव्हा आईला जॉब नाही करायचा असं सांगण्यात आलं. म्हणजे आई ग्रॅज्युएट आहे, माझी आई पण ग्रॅज्युएट आहे, माझे हो. बाबा पण ग्रॅज्युएट आहेत. वाव. बाबांना कधीच नोकरी करायची नव्हती, हम्म. पण आईला करायची होती. आणि आईला नोकरीचा कॉल आला होता तेव्हा नेमकी मी पोटात होते आणि आईला नोकरी करायची होती, पण घरातून असं सांगण्यात आलं की नाही, म्हणजे काही गरज नाहीये तेवढी नोकरी करण्याची. आणि आईने ते सॅक्रिफाईस माझ्यासाठी केलं, म्हणजे कारण पहिली मीच आहे ना मोठी. मी हम्म. असतानाच तिला नोकरी करू दिली नाही, त्याच्यामुळे नंतरचा काही चान्सच नव्हता. त्याच्यामुळे आईचं ते सॅक्रिफाईस आईने आमच्यावरती एवढं बिंबवलं होतं, की मला नोकरी करता आली नाहीये, पण तिन्हीही मुली मला आधी कमवत्या पाहिजेत आणि मग त्यांनी लग्नाचा विचार केला पाहिजे. मी आधी लग्नाचा विचार केला आणि मग मला असं वाटलं, की मग मला नोकरी करता येईल, पण ते शक्य झालं नाही. त्याच्यामुळे आईने मलाही तेच सांगितलं होतं. मला तिने एक सर्टन अमाउंट सांगितली होती, की एवढा तुझा बँक बॅलन्स असेल ना, तेव्हा माझ्यासमोर येऊन लग्नाचा विषय काढायचा. तोपर्यंत काढायचं नाही. मुलींना कितीही त्या आई असल्या तरी सुद्धा आपल्याला काही हवंय म्हणून नवऱ्याकडे हात पसरावे लागू नयेत. नवऱ्याकडे मागावं लागू नये अशी तिची एक प्रामाणिक हे होती. आणि आता माझ्या नंतर माझ्या बहिणीला पण तिने तेच सांगितलंय. तू पहिलं व्यवस्थित जॉबला लागशील त्याच्यानंतरच तुझ्या लग्नाचं आम्ही बघणार. नाही लग्न केलंस तरी मला चालेल, पण कमवती असलीस तरच लग्न कर. तर हम्म. आईचं ते सॅक्रिफाईस खूप मोठं होतं. कारण एखाद्या स्त्रीला वाटणं, की तिने घराच्या बाहेर जाऊन काहीतरी करायचं आणि तिला ते करायला न मिळणं आणि हम्म. तिने मुलांना वाढवणं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि त्यामुळेच आईचं कसं होतं ना, की आता मी जर आता एक वय असतं मुलींचं, की त्या आरशासमोर जाऊन उभ्या राहतात. छान केस वगैरे काहीतरी वेणी करायची आहे, हम्म. पावडर लावायची. आई आम्हाला कधी आरशासमोर उभंच राहू द्यायची नाही. अभ्यास करा. फक्त अभ्यास करा, काहीतरी हम्म. करा. नोकरी पाहिजे मला तुमची. तुम्ही काहीतरी शिकलेलं पाहिजे. त्यामुळे मला मेकअपमधलं काही येत नाही. मी आता तेच आईला म्हटलं, की मला काही येत नाही त्याला कारण तू. 9वी-10वी पर्यंत आमचा बॉयकट होता. हम्म. केस विंचरण्यात फार वेळ जाऊ नये मुलींचा, अभ्यास त्यांनी केला पाहिजे यासाठी. हम्म. आणि त्यामुळे फार शिस्तीत तिने आम्हाला हे केलं. खूप जास्त शिस्तीत केलं खरं तर. हम्म. आणि तिला जे करायला नाही मिळालं, ते तुम्ही करावं असं तिचं हे होतं नोकरी. आणि पण मी तेच नाही केलं. त्याच्यामुळे तिला एका लिमिटपर्यंत टेन्शन आलं होतं. पण नंतर ती ओके झाली, की ठीक आहे म्हणजे काहीतरी करतीये आणि ती सेटल आहे. तर त्याच्यामुळे ती नंतर शांत झाली. पण सुरुवातीला तिला खूप त्रास झाला होता, की ही नोकरीच करत नाहीये, ही काय करणार आहे? पण आता ती नीट आहे. आता खुश आहेत. आता खुश आहे. क्या बात आहे. आणि आत्ताच 1 महिन्याआधी एका लहान मुलीची आपण सगळ्यांनीच बातमी ऐकली आणि त्याच्यावर तू खूप व्यक्त झालीस. खूप छान सपोर्ट त्या मुलीला तू केलास. त्या सगळ्या प्रकरणावर तू खूप जो काही सपोर्ट केलास तो सुद्धा खूप भारी होता अंकिता. आणि काय सांगायचं तुला सगळ्या महिलांना, काय संदेश पोहोचवायचा आमच्या माध्यमातून? खरं तर ती घटना जेव्हा घडली त्याच्या आधी अशा बऱ्याच घटना हो. घडलेल्या होत्या आणि जेव्हा आपण त्याच्यावरती बोलतो त्याच्यानंतर ती गोष्ट मागे पडते किंवा त्याच्यावरती कोर्ट केसेस चालतात, ते चालतात. तू कितीही म्हटलंस तरी आता आपण किती काळजी घेणार? म्हणजे त्या मुलीचं काही तसं तिच्या आई-वडिलांचाही दोष नव्हता किंवा त्या मुलीचाही दोष नव्हता. ती आजी-आजोबांकडे खेळायला गेली होती आणि तिच्यासोबत ही घटना घडली. घडली. कितीही तू म्हटलंस ना, तरी नाही आपण मुलांवरती लक्ष दिलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. तू कोणावरती विश्वास ठेवायचा, कोणावरती नाही ठेवायचा, लक्ष कसा द्यायचा, कितपत द्यायचा, या सगळ्याची एक भीतीच ह्याच्यानंतर निर्माण झाली होती. म्हणजे की कसं होणार आहे सगळं? म्हणजे आता मी जरी पुढे माझ्या कुटुंब वाढवण्याचा विचार करतेय, मी तर खूप कामात असते. मग मी कसं मुलांवरती लक्ष देणार आणि कसं माझ्याकडनं काही चुकलं तर? ह्या गोष्टीची भीती यायला लागली आणि म्हणून मी त्या गोष्टीवरती व्यक्त झाले, की हे खूप चुकीचं आहे आणि प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी पुरुष आपल्या घरातले जेव्हा चुकतात, तेव्हा आपण काही गोष्टी पाठीशी घालत असतो. हम्म. आपण चूक की बरोबर, बरोबर की चूक हे हे ठरवू शकत नाही आणि त्यामध्ये आपण अडकलेलो असतो आणि मग नंतर घरातल्या अशा काही घटना होतात. आता त्या व्यक्तीचे ती जी व्यक्ती आहे तिने आधी अशा 2-3 तिच्या ह्याच्यावरती केसेस आहेत. तरी ती खूप सुटून केसेस आलेल्या होतात. आहे हम्म. असं काहीतरी मी ऐकलं. हम्म. पण त्यातही काही जर झालं नाही, तर कुठेतरी त्यांचं कुटुंबही पुढे आलं नाही ना. आपण समाजाच्या लाजेने जे पुढे येत नाही, हम्म. तिथे कुठेतरी आपण चुकतो असं मला वाटलं आणि म्हणून मी त्या गोष्टीला सपोर्ट केला. आता तिकडनं आल्यानंतर मी बघितलं त्यांच्या केसेस चालू आहेत. अजूनही बरंच काही होणं बाकी आहे. पण आपण काही बोलू पण शकत नाही अगं, की कायद्याच्या विरोधातही आपण जाऊ शकत नाही. कायदा आपल्याला न्याय देईल अशा अपेक्षेतच आपण बसू शकतो आणि आता मलाच खरं तर इच्छा आहे, की एक चांगला कायदा काहीतरी यावा, की अशा घटना घडल्यानंतर त्या गुन्हेगाराला तातडीने शिक्षा व्हावी. हम्म. जेव्हा ती तातडीने शिक्षा होईल तेव्हाच ते गुन्हे थांबतील. बरं, मग तुला काही सरकारला विनंती करायची आहे का, की एखादा असा कायदा यावा, की जसं तू म्हणालीस, की ती लगेच शिक्षा त्याला व्हावी? काही मेसेज द्यायचा त्यांच्यापर्यंत? नाही, मी माझ्या व्हिडिओमध्ये पण बोलले हं. सरकारला, की जेव्हा अशा काही घटना घडतात, तेव्हा अ, कोणी
कोण खोटं बोलतं, कोण खरं बोलतं याची सगळ्याचा तपास तुम्ही करा. पण त्या तपासाला पण एक फ्रेम असली पाहिजे आणि एक वेळ असला पाहिजे. सतत त्या गोष्टी तपासून म्हणजे जर एखाद्या मुलीवरती अन्याय झालेला असेल ना, तर तिला सतत उत्तरं देऊन तिला असं नको व्हायला, की तिला वाटेल, की आता मीच जीव देते, ह्याच्यात काही होणार नाहीये. तर तो वेळ कुठेतरी एक त्याला ठरवून, त्या वेळातच तो डिसिजन होऊन एक न्याय होणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मुली, स्त्रिया आम्ही सगळेजण त्या कायद्याची किंवा त्या कठोर निर्णयांची खूप वाट बघतोय आणि आमचा विश्वास तर आहेच कायद्यावरती. पण लवकरात लवकर असा काहीतरी ठोस कायदा यावा यासाठी आम्ही वाट बघतोय. खूप छान. आणि ॲक्च्युली खूप छान व्यक्त झालेलीस. मला असं वाटतं की खूप कमी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होते, जे या बाजूने उभे होते आणि त्यातली तू एकमेव होतीस. मला वाटतं मराठीतली तर तू एकमेव होतीस, की ती त्या मुलीच्या मागे खंबीरपणे उभी होती आणि त्याच्या आई सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये होतीस तू हो. आणि त्याचा खूप अभिमान आहे आम्हाला. थँक यू. अंकिता, जेव्हा जेव्हा ती छोटी म्हणजे तेच मी म्हणाले तसं, की ती छोटं बाळ होतं ते आणि त्यावर तू जे काही व्यक्त होत होतीस, तेव्हा असं प्रत्येक वेळी असं वाटत होतं, की अरे हां, जेव्हा तू तो कोकणातून व्हिडिओ टाकला होतास, की हीच घटना आपल्या घरात झाली असती तर हा जो काही व्हिडिओ तुझा होता, त्याच्यानंतर अक्षरशः असं वाटलं होतं, की प्रत्येकजण आपल्या घरातल्या त्या छोट्या बाळाला इमॅजिन करत होतं. म्हणजे जसं की आपण आपल्याच बहिणीच्या मुलांना इमॅजिन करतोय, की ती छोटी बाळ आहे आणि तिच्यावर खरंच हॅट्स ऑफ तुला आणि खूप छान व्हिडिओ होता आणि तू प्रत्येक वेळी अशा गोष्टींसाठी, अशा मुलींच्या मागे तू खंबीरपणे उभी असतेस. याचबरोबर आता आम्हाला असं कळालेलं आहे, की तू लवकरच चित्रपट करणार आहेस. असा विचार आहे माझा, पण बघू कितपत त्या मग गोष्टी चित्रपटात दिसणार आहेस, की राजकारणात दिसणार आहेस लवकर? मला कुठेही आवडेल दिसायला. मला जिथे मला माझ्या ह्याच्यासारखं म्हणजे माझ्या मनासारखं व्यक्त होता येईल आणि करता येईल तिथे मला कुठेही आवडेल. मी आहेच तशी, की मी काही करू शकते गं. झालीस मुख्यमंत्री तर काय करशील सगळ्यात आधी? बापरे! ते तर खूप लांबचा पल्ला आहे. त्याच्या आधी बऱ्याच गाठायचे आहेत पल्ले. हं. पण काही नाही, झाले तर आता तेव्हा माहीत नाही तेव्हा कशी परिस्थिती असेल. पण जे काही करेन ते चांगलं करेन आणि समाज कल्याणाच्या गोष्टी करेन नक्की. अंकिता, आज जिथपर्यंत तू पोहोचली आहेस, तू फेमस झाली आहेस. पण त्या तुला प्रसिद्धी मिळाल्यानंतर तुला असं वाटलं कधी, की तुझी माणसं, तुझ्या जवळची माणसं तुझ्यापासून दूर गेली आहेत? कधी असं झालं? प्रसिद्धी मिळाल्यावर दूर कोणी नाही गेलं. जे लांब-लांबचे होते ते सगळे जवळ जवळ आले. आले. कोणी ते मला माहितीही नव्हतं, की हे कोणी आहेत ते. "तू माझी अमुकाची तमुकाची तमुक लागतेस" हे सांगणारे बरेच जण ओह! आले. त्याच्यामुळे असं काही लांब कोणी नाही गेलं प्रसिद्धी मिळाल्यानंतर. नाही. उलटं मी हा खूप चेंज बघितला, की मला तेव्हाच कळलं, की आयुष्यात अ, पैसा आणि फेम ह्या 2 गोष्टींना एवढी व्हॅल्यू आहे, की जी लोकं नावं ठेवत असतात तुम्हाला आधी, ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे आल्यानंतर ती सगळी लोकं तुमच्याकडे परत येतात. त्याच्यामुळे ते मी तो ड्रास्टिक चेंज मी बघितला. सांगशील त्याबद्दलचा एखादा किस्सा? नाही असं काही किस्सा मला नाही किंवा सांगता काही येणार. असा एखादा अनुभव तुझा? मी हल्लीच मागे कुठच्यातरी इंटरव्ह्यूमध्येच बोलले होते, की मी एका क्लासेसमध्ये शिकवण्यासाठी इंटरव्ह्यू दिला होता आणि त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं. तर जेव्हा त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं मला वाईट वाटलं होतं. पण मी मुंबईत आले. मग मी इंटरनॅशनल स्कूलमधल्या मुलांना शिकवायला लागले वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि त्यानंतर त्यांच्याकडनंच मला परत कॉल आला, की "नाही आम्ही ना एक असा पॉडकास्ट चालू केलाय, तर त्या पॉडकास्टमध्ये तुम्ही याल का? तुमचा आम्हाला इंटरव्ह्यू वगैरे असं घ्यायचं आहे, तुमच्याबद्दल बोलायचं आहे." तर मी त्यांना म्हटलं, की "अहो पण तुम्हीच आठवतं का? तुम्हीच मला रिजेक्ट केलं होतं हं. आणि आता तुम्हीच मला सांगता, पण मी हं. तुमच्याच पॉडकास्टमध्ये येऊन तुमच्याबद्दल बोलले तर तुम्हाला चालणार आहे का?" असं मी त्यांना म्हटलं. तर ते म्हणाले, की "नाही आम्हाला आठवत नाही, आम्ही असं काही इंटेन्शनली केलं नव्हतं." पण मी म्हटलं, की "हो, पण तेव्हा असं झालं होतं माझ्यासोबत, त्याच्यामध्ये तुम्ही एक पार्ट होता." पण जेव्हा माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी झाल्यात, जेव्हा एखाद्या ठिकाणी माझा वापर करून घेतला गेलाय किंवा एखाद्या ठिकाणी माझा असा इन्सल्ट झालाय किंवा एखाद्या ठिकाणी मला हे काय म्हणतात ते रिजेक्शन मिळालंय. तर त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात काही वाईट नाही झाले. त्या रिजेक्शनमधनं मी खूप काही शिकले आणि त्या अनुभवातनं मी खूप काही शिकले आणि 1-2 स्टेप वरतीच गेले. त्यामुळे हं. जेव्हा असं काही होतं ना, तेव्हा मला कळतं की अभी कुछ तो टार्गेट है मेरे पास. तर हं. आताही तसंच माझ्याकडे काही टार्गेट आहे आणि त्यामुळे त्या टार्गेटवरती मी फोकस करते. त्याच्यामुळे असं काही झालं की आता मला चांगलं वाटतं की हां, म्हणजे देवाने काहीतरी धडा देण्यासाठी माझ्यासोबत हे घडवून आणलंय. मला याच्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आणि लवकरच अंकिताचं घर होणार आहे. हो, घर झालंय तसं. झालंय. येस. पण लवकरच तू शिफ्ट होणार आहेस तिथे. लवकरच शिफ्ट होऊ असं आता मी हे करते कारण एवढं सगळं कामात बिझी असल्यामुळे आम्हाला त्या घराचं काम लक्षच द्यायला मिळत नाहीये. पण लवकरच ते करून आम्ही शिफ्ट होऊ. सो पण खूप फायनली मुंबईत घर झालं, जी माझं खूप आधीपासून इच्छा होती, की घर घ्यायचंय, घर घ्यायचंय. ते घर झालंय आणि आता लवकर काम करून शिफ्ट होण्याचे बघू कधी होतंय.
क्या बात आहे. थँक्यू अंकिता, तू आज आमच्या लोकमत सखीच्या सुपर सखी या कार्यक्रमामध्ये आलीस. Thank खूप you. छान गप्पा मारल्यास आणि Yes. खूप छान वाटलं. पण जाता जाता एक आमच्या सखींना काय मेसेज देशील त्या सगळ्या महिलांना ज्या खूप या सुपर सखी हा कार्यक्रम त्यासाठीच बघतात, जिथे त्यांना काहीतरी शिकायला मिळतं, त्यांना खूप छान वाटतं ऐकायला. हम्म. तर त्या सगळ्या सखींना तू काय मेसेज देशील? त्या सगळ्यांना मी हेच सांगेन की तुम्ही कुठून आलाय किंवा तुमच्याकडे मोठं बॅकग्राऊंड नाही आहे, तुम्ही मोठ्या शहरात नाही आहात, ह्या हम्म. सगळ्या गोष्टींमुळे कधीच तुमच्या स्वप्नांना मागे ठेवू नका. तुम्ही ते सगळं करू शकता जे तुम्हाला वाटतं. तुम्ही स्वप्न बघायचं थांबवू नका आणि आपल्या स्वप्नांना बळ देण्याचं काम तुम्हीच करू शकता. त्याच्यामुळे स्वप्न बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. थँक्यू आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू.